कॉर्न चिला किंवा मक्याचे धिरडे बनवण्यासाठी 2 कणसांचे दाणे काढून त्यामध्ये मिरची, लसूण, आलं टाकून मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे. यामध्ये आता आपण काही भाज्या घालू. सिमला मिरची, कांदा, टोमॅटो, किसलेला गाजर घातलेला आहे. यामध्येच थोडी हळद, चिमूटभर हिंग, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर, भरपूर कोथिंबीर, 1 वाटी बेसन पीठ, अर्धी वाटी तांदळाचं पीठ, चवीपुरतं मीठ घालायचं आहे. लागेल तसं पाणी घालून सरसरीत आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं आहे. पळीने सोडता येईल असं आपलं पीठ तयार झालं आहे. तव्याला तेल लावून पळीनेच आपल्याला हे धिरडे पसरवून घ्यायचे आहेत. हे धिरडे फार जास्त पातळ पसरवता येत नाहीत, कारण यामध्ये आपण भरपूर भाज्या घातलेल्या आहेत. आजूबाजूने तेल सोडून झाकण ठेवून आपल्याला हे धिरडे एका बाजूने शिजवून घ्यायचं आहे. काही वेळानंतर दुसऱ्याही बाजूने तेल सोडून अलगदपणे आपल्याला हे धिरडे पलटवून घ्यायचे आहेत. दोन्ही बाजूंनी खरपूस असे हे भाजून घ्यायचे आहेत. हे धिरडे खायला पौष्टिक तर आहे, शिवाय चवीलाही अगदी मस्त आहेत. हिरवी चटणी आणि टोमॅटो केचपसोबत धिरडे खाण्यासाठी तयार आहेत.